एक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण बघताय माझा मिड डे। एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊया। ठाकरेंच्या आमदारांची सध्या बैठक सुरू आहे आणि या बैठकीला 4 आमदार हे गैरहजर राहिलेत। संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोटणे, सुनील शिंदे हे 4 आमदार सध्या अनुपस्थित आहेत। गेल्या काही वेळापासून शिवालय या संपर्क कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे। अपडेट जाणून घेऊयात। वेदांत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। वेदांत, हे 4 आमदार गैरहजर राहिले आहेत। एकीकडे खासदारांची बंडखोरी होतीये, आमदारांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय, तरी देखील ही गैरहजेरी कशासाठी? नाही, ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, प्रत्यक्षात आपण काही आमदारांना किंवा त्यांच्या जवळच्यांना विचारलं, शिवाय पक्षाकडनं सुद्धा आपण विचारलं की हे 4 जे आमदार आहेत ते का अनुपस्थित आहेत। तर प्रत्येकाने कारणं पक्षाला कळवली आहेत। मग संजय देरकर, त्यासोबतच सुनील शिंदे हे गावी आहेत, काही गावी त्यांचे कार्यक्रम आहेत। तर राहुल पाटील, विधान परिषदेचा आज निकाल होता परभणीचा आणि त्या सगळ्या निकालामध्ये आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते व्यस्त होते। संजय पोटणींशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। त्यामुळे इतर जे 17 नगरसेवक, माफ करा, 17 जे आमदार आहेत विधानसभेचे ते उपस्थित आहेत, तर 5 आमदार हे विधान परिषदेचे हे उपस्थित आहेत। आणि त्यामुळे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे मागील 20 मिनिटांपासून या सर्व आमदारांसोबत चर्चा करतायत। पार्श्वभूमी अर्थातच आपण बघितलं की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि दरवेळी विधिमंडळाचं जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा अशा प्रकारे उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना बोलून नेमकी विधिमंडळात काय चर्चा करायची किंवा कोणते मुद्दे आपल्या मतदारसंघातले मांडायचे यावर सविस्तर चर्चा करत असतात। मात्र थोड्या वेळातच त्यांच्या पक्षातून फुटलेले 6 खासदार हे शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि अर्थातच या सगळ्या घडामोडींवर सुद्धा आमदारांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करतायत। कारण ज्या प्रकारे जरी खासदार जात असतील तरी पक्ष बळकट राहायला पाहिजे, जी संघटना आहे ती मजबूत राहायला पाहिजे, डॅमेज कंट्रोल करण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत ते पक्षाकडनं केले जातील। मग उद्धव ठाकरेंचा 6 खासदारांच्या मतदारसंघातला दौरा असेल किंवा मग आमदारांना सुद्धा काही सूचना दिल्या जात आहेत, त्यांचे प्रश्न समजून घेतले जात आहेत। जे खासदारांनी वारंवार सांगितले की निधी मिळत नाही, त्यामुळे अशा प्रकारे निर्णय आम्हाला घ्यावा लागतोय, त्या सगळ्या संदर्भात सुद्धा आमदारांशी चर्चा उद्धव ठाकरे करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे काही एक अर्ध्या एक तासामध्ये ही चर्चा संपेल, ही बैठक संपेल आणि त्यानंतर कदाचित उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलू शकतात। कारण मी जसं आधी सांगितलं की शिवालय आणि शिवालयापासून अगदी 500 मीटर अंतरावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जिथे हे 6 खासदार, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार पक्ष सोडून शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। एक ग्रँड पत्रकार परिषद तिथे आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या तरी उद्धव ठाकरेंनी कुठली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात दिली नसली तरी माध्यमांशी ते संवाद साधतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आज या बैठकीमध्ये नेमकं काय होतं, काय सूचना दिल्या जातात आणि या सगळ्या ऑपरेशन टायगर संदर्भात उद्धव ठाकरे कशा पद्धतीने या सगळ्याला सामोरे जातात किंवा मग जो काही दौरा आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं, या सगळ्यावर उत्तर नेमकं काय दिलं जातं हे पाहावं लागेल। ठीक आहे वेदांत, धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी। वेळोवेळी बाकीची माहिती जाणून घेत राहू। बघूयात पुढची बातमी। आज एकनाथ शिंदे यांच्याकडून शक्ती